आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईच्या कुलाबातील डॉकयार्ड नौदलातील जवान सूरजसिंह चौहान काही दिवसांपूर्वी ते बेपत्ता झालेले होते। सूरजसिंह चौहान यांचं लास्ट मोबाईल लोकेशन रायगडच्या कर्जतमधील असल्याची पोलिसांची माहिती आहे। त्याचंच कर्जतमधील जंगलात एका अज्ञाताचा मृतदेह जो आहे तो आढळलेला आहे। नौदलाच्या टीमकडून त्या संदर्भात तपास सुरू आहे। मुंबईमध्ये मोनोरेल पुन्हा सुरळीत सुरू। चेंबूरच्या दिशेने जाणारी बंद पडलेली मोनोरेल ट्रॅकवरून हटवली तर सकाळी अग्निशामक दलाकडून बंद पडलेल्या मोनोरेलमधून सर्व 17 प्रवाशांची सुटका करण्यात आली। मुंबईतील नेव्हीनगर येथून इसास रायफल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। मुंबईतील किल्ला कोर्टामध्ये रिमांडसाठी यांना हजर करण्यात आलेलं होतं। नेमकी चोरी का केली या संदर्भात स्पष्टता नाही। आता अनेक आगार ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो प्रवासासाठी 60 रुपये मोजावे लागणार आहेत। भाडे निर्धारण समितीला सरकारच्या पूर्व परवानगीने तिकीट दरामध्ये सुधारणा किंवा बदल करता येणार आहे। मुंबईतील कोस्टल रोडवरून सुसाट प्रवास सुरू झालेला आहे। मार्च 2024 पासून कोस्टल रोड सुरू आतापर्यंत सुमारे 2 कोटी वाहनांचा प्रवास झालाय। सागरी किनारा मार्गाला चालकांची पसंती मिळताना पाहायला मिळते। पुण्यात वाघोलीमध्ये 1000 रहिवासी असलेल्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आहे। वारंवार अशा घटना घडत असल्याने सोसायटी धारकांच्या वतीने याच पाण्यामध्ये बिल्डर आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा देत आंदोलन करण्यात आले। तब्बल 4 लाख बोगस लाडक्या बहिणींना सरकारला गंडा घातलाय। पडताळणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। महिलांनी खोटे पत्ते देऊन लाडकी बहीण योजनेतून निधी लाटल्याचं समोर आलंय। मुंबईतील हिंदू कॉलनीतील मॅनहोल भोवती पहारा देण्यासाठी चक्क व्यक्ती बसलाय। बीएमसी कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झालाय। उघड्या मॅनहोलमध्ये पडून अपघात होऊ नये यासाठी बीएमसी कर्मचाऱ्यानं मॅनहोलच्या झाकणावरच बसून जो आहे तो पहारा दिल्याचं पाहायला मिळालं। हुंडाई मोटर इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला सीएसआर मधून जवळपास 59 कोटी रुपये देणार आहे। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजनेसाठी हे सहकार्य असणार आहे। उस्मुख किम यांनी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे।